नमस्कार, मी श्याम आयरे आणि तुमचं स्वागत आहे लोक टाइम्स मराठीमध्ये। आज आपण आलो आहोत रामेश्वर कृषी मार्केट, खारीपाटा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथे। आज कांद्याचे आजचे बाजार भाव, सरासरी भाव सगळं जाणून घेऊ। आणि काय भाव गेला? 900 रुपये। एवढा भारी माल 900 रुपये? हो, बाजारच नाही राहिले तर तवा काय? काल बी होते का? नाही काल नव्हते, आजच होते। हा, काय सांगताल कांद्याबद्दल? कांद्याबद्दल काय आता अवघड परिस्थिती। हो, बाजारच नाही राहिले। खर्च, खादीचे बाजार ते वाढून गेले, औषधाचे बाजार वाढले, त्याच्यामुळे अवघड आहे। हो, माल भारी आहे, पण मग बाजारच नाही ना। काय भाव आहे? 852 गेले। शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही आता, आणि परिस्थिती हवामान त्यात बदलामुळे शेतकरी एकदम हवालदिल झाला आता। बियाणं कोणतं आहे? हे वर्षांत किती कांदा आहे? आमचा आहे ना 2 एकर कांदा आहे, 2-2.5 एकर। 2 एकर मध्ये काय 70-80 क्विंटल माल निघाला फक्त। हो, भावामुळे काहीच भेटलं नाही। बियाणाचा खर्च सुद्धा भेटला नाही। खाद्य पाहिलं 2200 रुपये बॅग आहे, त्याच्यामुळे काहीच भेटत नाही शेतकऱ्याला। काय भाव गेला? 1012। हो, काय वाटतं कांद्याबद्दल? कांदे काय भावच लिकट बने आता। काही परवडत नाही, मजुरी नाही परवडत, काहीच नाही परवडत। कुठला माल आहे? गिरणाऱ्या समाधी। हो, कांदा आहे? कांदा तर ॲव्हरेज भरपूर आहे, पण बाजार त्या मापाचे नाही, त्यामुळे काही परवडत नाही। खर्च तर भरपूर केलाय, औषधी, खाद्य वगैरे। काय भाव? 1151 काय वाटतं माल परवडेबल आहे का? नाही, काहीच नाही। माल सुपर आहे? माल सुपर आहे, पण काय मार्केट नाही आता। कुठल्या गावाचा आहे? निमोन बोला. निमोन दरेगाव निमोन। मीडियम माल आहे हं? काय भाव गेला? हा 813 रुपये गेलेला आहे। हो, काय वाटतं कांद्याबद्दल? कांद्याबद्दल फार दुःखदायक घटना आहे कांद्याची। असं झालं तर फार नाराजी व्यक्त करावी अशी वाटते कांद्याबद्दल। कांद्याला खर्च इतका केलेला आहे आणि काहीच परवडून नाही राहिला कांदा। मजुरी सुद्धा निघत नाहीये कांद्याची। हा कांदा डोंगरगावचा आहे। हो, कांदा आता कमी प्रमाणातच आहे। ही शेवटची ट्रॉली होती लाल कांद्याची, पण कांद्याचं काहीच झालेलं नाही यावर्षी। जेवढं कर्ज होतं ते कर्ज तसं राहिलं, उलट जास्त झालं यावर्षी कर्ज आमच्यावरती, सर्व शेतकऱ्यांवरती। माल एकदम छान आहे, पण कुठला माल आहे? हा, रायपूर, चांदोड तालुक्यामध्ये रायपूरचा माल आहे। हो, काय भाव गेला? हा 1226 रुपये गेलाय। काय वाटतं मालाच्या मानाने भाव मिळाला का? हो, नाही, मालाच्या मानाने म्हणजे हा एवढा 1 नंबर क्वालिटीचा माल आहे। आज मार्केट निघायला पाहिजे होते ह्या मालावरती, आणि हा जर 1226 रुपये जातोय तर याला जो खर्च झालेला आहे तो सुद्धा निघत नाहीये। काय भाव गया हो? 1000? हा का? कोणतं बियाणं आहे? एलोरास आहे का? सुपर क्वालिटी हो काय? कुठला कांदा आहे हो? निमोनचा आहे, निमोन। हे दरेगाव, चांदवड तालुक्यात। हा, काय भाव गेला? 1151। काय वाटतं कांदा? काय कांदा नाही परवडत अशा भावामध्ये। काय भाव कांदा जायला पाहिजे? कांदा 2-2.5 हजाराच्या पुढे तर शेतकऱ्याला परवडत नाही, ते या भावात नाही परवडत। हे नारळी होतं, नारळी। गोल्टी काय भाव गेली हो? 700 रुपये गेले। काय वाटतं कांद्याबद्दल? आणि कांद्याचं मार्केट एकदम कमीच झालेलं आहे। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याच्याकडे चांगलं गांभीर्याने लक्ष द्यावा। आम्ही दुष्काळी भागातले, आमच्याकडे फक्त एकमेव कांदा पिकतो, दुसरं कोणतंही पीक येत नाही। आणि आज कांद्याचा जर खर्च बघितला तर तो मजुरीच भेटते आम्हाला, उत्पन्न काहीच नाही। कांदा 2 एकर कांदा होता।
2 एकर मध्ये कांदा सर्वसाधारण तो 100 ते 150 क्विंटल कांदा निघालाय. वातावरणामुळे कांदा पण येत नाही चांगला आणि जो आलेला आहे त्याला मार्केट पण नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यावा, नाही तर शेतकरी अगोदरच आत्महत्या करतोय, आता जास्त आत्महत्या करायला प्रवृत्त होईल. काय भाव गेला हो? 1000 रुपये. हो, माल मस्त सुपर आहे पण बाजार नाही राहिले ना. जायला पाहिलं 13-14. ये नारळी.